हॅलो, नमस्कार. मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक कोपरा घेतला आहे आणि आज तो कोपरा मला एक चांगला त्या कोपऱ्याला लूक द्यायचा आहे. जसं की आपण काहीतरी टास्क करत असतो ना, की हे करायचं आहे मला दिवसभरातून, तर तेच आज आहे. तर इथं बघू शकता जे माझ्या हातात दिसते तुम्हाला ज्ञानेश्वरी आहे. तर याच्यातलेच काहीतरी हे असतात, की मी कधीतरी सांगत जे असते ना व्हिडिओच्या पुढे किंवा एंडला, तर याच्यातलेच काही गोष्टी असतात जी मी माझ्या व्हिडिओमध्ये ॲड करत असते. भरपूर गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. तर संस्कृतमध्ये जे काही लिहिलं आहे त्याचं जो हे आहे स्पष्टीकरण मराठीमध्ये खाली दिलेलं आहे. तर खूप दिवसांपासून मला हा कॉर्नर क्लीन करायचा होता. पण कसं होतं की मुलांचं आवरण्यात आणि बाकीचे घरातले कामं असतात. आणि हे ज्या भिंती आहे ना, तर कलर दिलेला नाही आहे या रूमला. फक्त ते हे असतात ना वॉलपुट्टी असते ते लावलेली आहे. वॉलपुट्टी आणि ते प्रायमर असतो फक्त ते लावलेलं आहे. कलर ह्या रूमचं म्हणजे ह्या घराचं केलेलंच नाही आहे. नवीन बांधकाम झालं आणि आम्हीच राहायला आलो आणि मुलांनी तुम्ही बघू शकता भिंतीवर तुम्हाला खूप सारे हे दिसतात. त्याच्यामुळे मी खूप वेळा वाटतं की मी होम टूर द्यावी माझी, पण नाही जमत कारण मुलांनी खूप हे केलं आहे, खराब केलं आहे भिंती. आणि आत्ता प्रसन्न 12 दिवसाची होती माझी मुलगी, तेव्हापासून आम्ही इथे आलेलो. आता ती मोठी झाली आणि सगळ्या गोष्टी तिला आता कळतात. आता तरी हे सगळ्या गोष्टी ती करत नाही, भिंतीवर वगैरे लिहत नाही. पण जे पहिले केलं आहे ना, ते जर कोणाला माहीत असेल म्हणजे भिंत आपण कशाप्रकारे घरीच DIY करून क्लीन करू शकतो, तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर मी अशा प्रकारे हे घेतले. सगळे जे बुक्स आहे ते व्यवस्थित लावून देते. कारण आता हे थोड्या दिवसात परत ते तसे करणार आहे मुलं, खराबच करणार आहे. तरी माझ्या परीने जेवढं मी होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत असते घरामध्ये. दिवसभर तर हे आवरतच असते. मुलांचं चालू असतं की इकडं-तिकडं काहीतरी. तर अशा प्रकारे मी ठेवत असते. आपलं कसं असतं की आपण खूप सारा वेळ मोबाईलमध्ये वाया घालवतो. त्याच्यापेक्षा मी ना लावून देत असते मोबाईलवर किंवा टीव्हीवर. तर अशा प्रकारे माझं जे काही काम आहे ना, ते मी करत असते. खूप वेळा वाटतं की प्रेझेंटेबल दिवसभर ठेवावं, पण ते मुलं आले की लगेच ते सगळं विस्कटतात, इकडं-तिकडं टाकणार. पण ते मुलं आहेत, शेवटी ह्या वयात नाही करणार तर मग कधी करणार? तर इग्नोर पण करते. काही गोष्टी त्यांना पांगवू पण देते. नंतर ते गेल्यावर पूर्ण क्लीन करत असते. तर माझंच नाही, सगळ्या ज्या काही लेडीज आहेत त्यांचं असंच असतं. नाही ते पावसाळा आहे सध्या तर भरपूर कामं आहेत वाढलेली. कारण घरात ना 1-2 दिवस एखाद्या वस्तूला नाही बघितलं की लगेच बुरशी येते आणि बुरशीचा प्रकार खूप भयानक आहे. मला असा अनुभव आमच्या गावाकडे मराठवाड्याकडे कधीच वाटला नाही. तर इथं आल्यापासून ना अक्षरशः कपड्यांना सुद्धा बाथरूममध्ये आपण जे कपडे डेली यूजचे कपडे आपण ठेवतो ना, की उद्या जे आपल्याला घालायचे असतात ते कपडे वगैरे बाथरूममध्ये नेऊन जर ठेवतो ना, त्या कपड्यांना सुद्धा बुरशी लागलेली असते इथं. तर ते खूप भयानक आहे. तर बाकी सगळ्या गोष्टी मला आवडतात. फक्त हे पावसाळा ना 3 महिने खूप त्रास होतो इथे आणि खूप असं नको-नको वाटतं हे पाऊस. आता पण सध्या पण सारखा पाऊस चालू आहे आणि माझी क्लिनिंग पण थोडीफार जे काही होत आहे ते चालूच आहे. तर अशा प्रकारे मी घरातला एखादा दिवस ना क्लिनिंगसाठी देत असते. दररोज तर नाही शक्य होत, पण जेवढ्या गोष्टी शक्य होतात तेवढ्या मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करते. आणि याच्यासोबतच मी ना जेव्हा असं हे होतं ना मला की बोर होतो की काहीतरी हे करायचंय, करू वाटत नाही, सगळ्या गोष्टींमध्ये मूड ऑफ होतो, तेव्हा असं काही टास्क देते स्वतःला की हे मला आज करायचं आहे. मग त्याच्यामध्ये मी व्यस्त होते आणि जे काही निगेटिव्हिटी किंवा जे काही विचार चालू असतात, गोंधळ चालू असतो डोक्यात, ते कमीचा होतो. मग अशा गोष्टी मी नक्की कराव्या जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्हाला बोलायला कोणी नाही आहे किंवा अशा होतं ना कधी-कधी आपल्याला बोलणारं कोणी नसतं ह्या सगळ्या गोष्टी. मग तेव्हा असं काहीतरी स्वतःला कामात गुंतवून घ्यायचं की आपण त्याच्यामध्ये गुंतून सगळ्या गोष्टी विसरून जाऊ. तर असं नक्की करायचं. तर आजचा व्हिडिओ आहे पूर्ण क्लिनिंगचा आहे आणि कशाप्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुढे दाखवते मी तुम्हाला कशाप्रकारे मी व्यवस्थित केला आहे नंतर. हा कॉर्नर मी अशा प्रकारे सजवला आहे. अजून मला ही जी बॉटल आहे त्याला कलर करायचा आहे. पण जसं झालं आहे तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर अशा प्रकारे हा जो कॉर्नर आहे स्टडी कॉर्नर तो तयार आहे आपला. तर हे आर्टिफिशियल फ्लावर न ठेवता रिअलचे हे आहे, मनी प्लांट आहे. तर त्याच्यामुळे एक छान पॉझिटिव्ह वाईब येतं घरात. आणि हा इथं मला चांगला नाही वाटत, आता इथं दुसरीकडे ह्याला ठेवूया. तर अशा प्रकारे आपला स्टडी टेबल आहे तो तयार आहे किंवा स्टडी कॉर्नरही सांगू शकतो आपण याला. पण हा भिंतींला माझ्या मुलांनी खूप सारे पराक्रम करून ठेवलेत.
म्हणून ते थोडंसं वेगळंच वाटतं. छान कितीही आपण घर चांगलं ठेवलं तर चांगलं वाटत नाही. तर अशा प्रकारे हा कॉर्नर आहे तो तयार आहे आपला आजची ही क्लिनिंग. त्याच्यानंतर फ्रीजलाही आज थोडंसं वेगळा लुक दिला. म्हणजे आपला फ्रीज ना फक्त कामासाठी असंच असतं, त्याच्यावर भरपूर गोष्टी आपण ठेवलेल्या असतात. तर बघू शकता अशा प्रकारे गोष्टी ठेवलेल्या असतात. त्याच्यामुळे मी एक सिम्पलच मनी प्लांटचा जो आहे तो ठेवला आहे फक्त. अशी वाटली तुम्हाला माझी आजची छोटीशी क्लिनिंग आणि एक कॉर्नर आपण सजवला आहे. तर रिकाम्या वेळात आपण जेव्हा घरात बसलेलो असतो तर मोबाईल स्क्रोल करण्यापेक्षा अशा काही गोष्टी करायचं की त्याच्यामध्ये आपलं मन लागेल आणि आपलं मन म्हणजे एकाग्र होईल काही गोष्टींमुळे. म्हणता ना की सतत मोबाईलमध्ये बघितल्यावर सगळ्या गोष्टी मनात म्हणजे कोणाचं जर चांगलं एखादी रील आपण बघितली तर ते आपण चांगला विचार करायला लागलो, याचं चांगलं आहे माझं चांगलं नाही. एखादं काहीतरी वाईट बघितलं की तेच डोक्यात शिरत असतं. त्याच्यामुळे ते मी तर छान असे सॉन्ग लावून देत असते टी व्हीवर किंवा मोबाईलवर आणि माझी एखाद्या कप्प्यातली क्लिनिंग किंवा माझं एखादं काम मी करत असते. तर जेव्हाही तुम्हाला वाटेल की आपलं मन शांत नाही आहे तर अशा गोष्टींमध्ये वेळ वाया घाला की त्याच्यामुळे तुम्हाला ते बघून नंतर चांगलं होईल त्याचा परिणाम. ते सगळं अस्ताव्यस्त होतं तेव्हा मला खूप वाईट वाटत होतं. पण तेव्हा फायनली जो मी हे केला ना तो कॉर्नर सजवला मी माझ्या परीने. भरपूर महागड्या वस्तू नाही आणल्या. घरातलं जे काही आहे त्याच्यामुळेच जे काही आहे त्यानेच मी क्लीन केलं किंवा त्यानेहीच मी घराला एक नवीन रूप दिलं. तरीही मला त्याच्यात खूप सारं समाधान भेटलं. तर अशा गोष्टी असतात की आपण ते केल्या पाहिजे, नक्कीच केल्या पाहिजे. तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.